पुढची बातमी पाहूयात। विधान परिषदेसाठी भाजपकडून सध्या विचार मंथन सुरू आहे। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा मिळणार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांची चर्चा या बैठकीत होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे एकंदरीतच आता भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक ही पार पडणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जय पवार। जय, विधान परिषदेसाठी भाजपकडून विचार मंथन सुरू आहे, बैठक पार पडणार आहे, काय अधिक अपडेट बैठकी संदर्भातले? निश्चितच विधान परिषदेच्या निवडणुका या लवकरच जाहीर होतील। मात्र यामध्ये खरं तर 10 जागा जे आहेत ते 10 जागांसाठी निवडणुका या पार पडणार आहेत आणि यामध्ये इच्छुकांची यादी जर आपण पाहिली तर जवळपास अनेक जे पदाधिकारी आहेत किंवा मग संघटनात्मक जे काम करणारे पदाधिकारी आहेत यांची इच्छुकांची यादी ही खरं तर भाजपमध्ये मोठ्या संख्येने असताना पाहायला मिळते। त्यासोबतच महायुतीतील अनेक जे घटक पक्ष यांच्यामध्ये अनेक इच्छुकांची उमेदवारी जी आहे ते अनेक इच्छुकांच्या उमेदवारांनी जे आपापल्या नेत्यांना जे आहे ते प्रस्ताव हा समोर केला। मात्र आज याच बाबत खरं तर भाजपच्या माध्यमातून एक महत्त्वाची बैठक ही पार पडणार आहे। भाजपच्या कोर कमिटीची बैठक ही आज 10 वाजता वर्षा या निवासस्थानी पार पडेल आणि या संपूर्ण बैठकीमध्ये जे आहे ते आज नावांचा प्रस्ताव हा मंजूर होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे। खरं म्हणजे 10 पैकी 6 जागा या भाजपच्या वाटेला जाणार आहेत आणि त्यामुळे एकूणच या 6 जागेंवरती भाजपचे कोणते उमेदवार येतील याची चर्चा ही आज सर्वत्र या बैठकीत होणार असल्याची माहिती समोर येते। त्यापूर्वी आपण पाहिलं असेल की प्रज्ञा सतव यांचं जवळपास नाव जे आहे ते हे विधान परिषदेसाठी निश्चित झालेलं आहे आणि उर्वरित ज्या 5 जागा आहेत या 5 जागांचे नावं ही आज जे आहे ते या बैठकीमध्ये चर्चा होईल। त्यामध्ये आज रवींद्र चव्हाण असतील आणि मुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांमध्ये खरं तर या संदर्भातली चर्चा ही पार पडेल आणि या चर्चेनंतर जो प्रस्ताव असेल तो नावांचा प्रस्ताव हा केंद्रीय पातळीवरती जो पाठवला जाईल आणि निश्चित आणि केंद्रीय पातळीवरती आता कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। जय, या संदर्भातले अपडेट घेत राहू, तुम्ही असेच जोडलेले राहा।